आज आहे आंबवड्याचा बाजार आणि हा रस्ता जातो कुठलं बरं गाव ते मी विसरलो, बनवडी साईडलाच जातो बरोबर, पण त्याच्या अलीकडचा फाटा आहे, त्या फाट्याचं नाव मी विसरलो, पण हरकत नाही. ॲक्च्युली ठरल्याप्रमाणे आम्ही अर्धा तास लेट आल्यामुळं आजचा सूर्यास्त काय सापडला नाही. पण आज जो निश्चय केला आहे मुक्कामाचा तो मात्र यशस्वी करणारच. तसं चॅलेंजिंग आहे खूप साऱ्या गोष्टी, जागा नवीन आहे, बघूयात कसं करता येते ते. जास्तपर्यंत जाईल बऱ्यापैकी. थंडी वाजायला लागली बरं का. बघा इथून रस्ता होता पण मला तिकडं जावं लागलं, म्हणले ते पाऊस झाला होता ना, ते म्हणले तुम्हाला इथून जाताच येणार नाही. हां असला चिखल आहे. आता तिथं पोचायला आपल्याला अर्धा पाऊण तास जाईल. मोबाईलचं जीवाव काढायला लागेल आता रात्र. मोबाईल तरी चार्जिंग आहे का. बघा असला हा खतरनाक रस्ता होता. अहो तरी आत्ता हे केलंय बरं का, इथं सपाट केलंय. हां काहीतरी कामाने सपाट केलेलं आहे, नाहीतर लय आंडुलेशन होतं. ते मंदिर आहे ना तोच आपला आसरा आहे. खायला रोड निसरडा झालाय बरं का, केला यांनी पण निसरडा आहे, म्हणजे ग्रीप सोडतोय जरा. अहो लय चांगला रोड आहे. आत्ता त्या दिवशी मी आलतो ना ते लय बेकार होता, मग आत्ता त्यांनी जरा हे मारले, मशनरी फिरवली. हे रस्ता चुकून तिकडे गेलो होतो तर परत यावं लागलं मला इकडं, आणि मी इथं आलो इथपर्यंत आणि म्हणलं जायला इथं असला कसला रस्ता आहे. म्हणलं हाय का नाही पुढं रस्ता, नाही तर गुंतून बसायचो इथंच, म्हणून इकडं आलो नव्हतो. पण रस्ता होता. आता पुढं तर वावरातूनच जायचं आहे. आता इथून खरा ॲडव्हेंचर सुरू झाला, म्हणजे जंगल पॅच. हे बघा कसला रस्ता आहे. उतरा तिथवर उतरा. नाही टायर फिरतात बाकी काय नाही, उडतात असं वरती. हो हे काय, इथं खाली एक मंदिर आहे आणि वरती एक मंदिर आहे. लाईटची सोय असली तर चांगलंच होईल. मी खालच्या मंदिरात त्या दिवशी गेलो नाही, लाईटची सोय आहे का नाही बघा. आमच्या जोडीदाराला म्हणलं चल, ते इथलाच आहे पलीकडच्या गावातला, मालगावातला. नको बाबा म्हणला. दाडाकलं. चला बसा, बघता येईल नंतर. अशा वेळेस नसतं थांबायचे जास्त. हे डबलमुळं आत्ता जास्त हे होणार आहे, गाडी थकणार आहे खाली. सिंगल आलतो ना कुठंच म्हणजे असे लागली नव्हती, हाईट कमी असते. हां त्यामुळं थोडंसं ऑफ रोडिंगच पाहिजे. हां तर इथं बघा माती टाकली त्यांनी. चला येईल का इथनं. आता आपण मेन रोडला लागलोय. गाडी का नाही माझी 15 वर्ष झाली पण अजून कडक आहे बरं का. आपण आता मेन रोडला लागलोय. हा रस्ता आहे ना तिकडे जातो, चंदनवंदनच्या तिकडे निघतो. पण हा किती किलोमीटरचा, 11 किलोमीटरचा आहे हा सगळा. हा बघा ना किती. त्या दिवशी मी लय भीत इथनं, म्हणजे असं धड वाढली होती आणि चाललेलो मी पुढं. पण गेलो मी मंदिरापर्यंत, सुट्टी नाही दिली. तुमचं आता फॅमिलियर आहे तो त्यांचं, म्हणजे कसं तुमच्या भागात आहे म्हणून तुम्हाला त्याचा अंदाज आहे. लाईट दिसते वर. रस्त्याचा विषय कशासाठी डोंगरात एवढ्या. सायकलवाले आलेले दिसतात तिकडे कोणतरी, नाही गाडीवालेच आहेत. हो पवन चक्कीवालेच असतील किंवा मग देवाला येणारे कोणतरी असतील. कसा परिसर आहे इकडे. मी इथने पण लय घाबरलो होतो. लिंगाण्याला जाऊ किती आहे ना, इथून आहे सिंगापूरची नाळ आहे ना तिथून आहे. मी गेलतो की जवळ गेलतो त्याच्या. हो हरिहरला पण गेलो होतो. हरिश्चंद्राला नाही गेलो. अवघड म्हणजे पायऱ्याच तेवढ्या सुरुवातीच्या, इतका पण अवघड नाही आहे. अवघड कधी गर्दी वगैरे असेल ना लय तेव्हा अवघड ठरतो. माकडं बिकडं असतात. बघितलं का इथं कसलं आहे वातावरण. दिवसा अंधार होता म्हणजे त्या दिवशी. असं चालायचं काय एवढं नाही, ही गाडी जाते तिथवर न्यायच्या बाग. आता नाही काय एवढं ही
फक्त विषय काय होता, कुठं कुठं खडखडी होती ना, तेवढाच विषय. जे सिंगल कसं बी जातो माणूस, डबलचं थोडंसंही होतं खड्यातून. अहो पुढचा जो आहे ना रस्ता उद्याचा, तर त्याला सकाळी सकाळी आपल्याला म्हणजे नवीन चालत जावं, गाडी जाते तिथवर रेटायची, सुट्टी नाही द्यायची. चालत जायचं म्हणताय, अहो लय टाईम लागेल परत यायला जायला. गाडी जाते तिथवर न्यायची, सुट्टी नाही द्यायची. ह्याचं बजेटच आपण ठेवत नाही काढून. खरं तर सर्व्हिसिंग टू सर्व्हिसिंग बजेट काढून ठेवलं पाहिजे गाडीचं, तेव्हा वेळेवर होईल की एवढा पैसा खर्चच करायचा नाही त्याशिवाय. ते मंदिर दुसरं आहे बरं का, वेगळं. हे मुक्कामाचं आपलं मंदिर आहे हे वरती. अहो इथं लाईट बीट आहे, जरा देवीचं मंदिर आहे. मुक्काम इथंच करू शकतो आपण. हे काय इथंच पुढं वरती, मग वरतीच गेलो होतो मी. तिथं नाही एवढा, आतच आहे. तर नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोचल्यामुळं सनसेट आजचा आमच्याकडून हरवला. पण मागच्या वेळेस मी एकटा आलो होतो, त्यावेळेस सनसेट मला मिळालेला आहे. त्यामुळं तेवढ्यातच मी आनंद मानतो आणि आत्ता मिळालेल्या गोष्टींचा सुद्धा एन्जॉय करतो. कारण की हे पण क्षण खूप जबरदस्त आहेत इथले. वातावरण एकदम आल्हाददायी आहे, शांतता, निसर्गातील प्राणी पक्षी कीटक त्यांचे आवाज सुरू झाले त्याला, आणि आपलं उद्याचं लक्ष. सकाळी सकाळी आपण तिकडे जाणार आहे. हो ना, इथं लाईटची व्यवस्था आहे ना, लावूया आपलं. हो आणि मस्त आहे. गणेशा तुळजाभवानीचं मंदिर आहे. गणेश दार पण कडी आहे फक्त. एवढ्या सगळ्या शांत परिसरामध्ये आपल्याला एक चांगला आसरा मिळाला देवीच्या रूपाला. मंदिर तसं खूप जुनं आहे, खूप जुनं. या अशी मंदिर काहीतरी इतिहास घेऊन येत, अशी उगाचच नाही येत. जतन केली पाहिजे. जतन तर होत आहेत, पण ही वेगळ्या पद्धतीने होत आहेत खूप. हे बघा ना, ते बघा इकडं उजव्या बाजूला तुमच्या. हा खरंच की, कसलं भारी आहे. लय कडक असतंय, जबरदस्त. बघा ना, माती आणि त्याचं मिश्रण, फक्त त्याच्यावर एवढं बनवतो तो पक्षी. कसलं टणक आहे. आतून पोकळ आहे. हा हो. मस्त वातावरण. कल्याणगड पण दिसतोय की. हो, कल्याणगडची लाईट दिसते तिकडे. लावायचं का आपला टेंट लावायचा आहे ना आत्ताच? हो, लावून ठेव. ते लाव. मी म्हणलं होतं वरच्या मंदिराकडून जाऊन यावं जरा, फिरून यायचं का? हा. चला.
हो हो हो. गावातले लोक म्हणतील आईला कोण आहे आलं इकडे, एवढ्या रात्रीचं भवानीला कोण गेलंय. जाताना कुठून जायचं आपण, रस्त्याने जायचं. अहो ह्याच ते रस्ता आहे आलाय की काय. बरं का गणेश, हे खूप दिवसापूर्वी म्हणजे जाता येता पाहिलेलं स्वप्न आहे की त्या टोकावर मी जाणार. स्वप्न नुसती बघायची नसते, ते जगायची पण असतात. खरंच हा, आणि जेव्हा मनात आले तेव्हाच ती जगून घेतली पाहिजे. हो. एकदा का वेळ निघून गेली की विषय संपला, स्वप्नांचा सुद्धा ना आपला पण. पवन चक्कीचा कसा आवाज येतोय. भैरोबा, काय माहित, भैरोबा घोड्यावर आहे बसून. खंडोबा, खंडोबा असेल, खंडोबा, ज्योतिबा. हे आपल्याला हे केलं पाहिजे, काय हो? हे ओळखायचं. शिकून घेतलं पाहिजे. खंडेरायाची मूर्ती. सकाळी तुम्ही तिथून सूर्योदय बघाय खरंच मजा येणार आहे. म्हणजे जो आपण जेवढ्या त्याच्यासाठी जो हे केलाय ना आपण 8 तास केलाय तो पूर्ण होईल. फक्त आजची रात्र व्यवस्थित काढायची. हा, तसं आज वातावरण चांगलं आहे बरं का गणेश. हो. काल जसं काहून आलतं ना वादळ वारं, तसं जास्त तर मग मी कॅन्सल केलं होतं, नसतो आलो. लावू का इथं? हो लाव. जेवण कुठं बनवायचं? वारं येते इकडं, आडोशाला केलं पाहिजे. हा, गेलो. मला शिकायचं आहे कसं करायचं ते. फर्स्ट टाइम मी लावतो. हे कसं लावायचं? फक्त फिरवून लावायचं का? ते त्यात खाच्यात पहिल्यांदा नाही पहिल्यांदा इकडच्या खालच्या खाच्यात बसवायचं. हां, खाली 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 हां, खालच्या. असं का? हां, तसं. वरच्या आणि वरच्या बसवून फिरवायचं. हां उजव्या बाजूला. हां, कुठल्याही बाजूला. ओके. ते पाण्यात आणलं का? बस बस बस. गरम झाल्यावर काय किटाणू राहतात. हां, 100 डिग्रीला पाणी टाका. गरमागरम जरा मजा येईल पाणी बिणी. बस का? खूप नाही ना होत पाणी. नाही नाही, एवढं पाहिजे. प्यायला तर आलं पाहिजे का नको? करू का चालू? करा. कसं, डावीकडे ना? हां, ओके. कमी जास्त करता येत नाही ते. जास्त कुठं करायचं आणि कमी कुठं करायचं? बंद केला का? असा जरा जाळ झाला म्हणजे बरं वाटतंय ना. दोन पुढे बास होतील. 2 आत्ता, 2 सकाळी. कसं आहे? अरे हे नंतर टाकाय पाहतो मी. काय पहिल्यांदा काय करायचं? काही पहिल्यांदा केलं तरी चालतं. फक्त जास्त गरम झाल्यानंतर हे टाकलं ना आपण पावडर, तिचे गुठळ्या होतात, असा माझा अनुभव आहे. मसाला टाकला ना चमचा जास्त गरम झाला, असं कोमट पाण्यात एकदम मस्त मसाला हे होतो, दिसतो. 5 मिनिटात होती का बघू ना मॅगी. आता होणार मॅगी, पण त्याला तेवढी मॅगीचा हे घेतलं पाहिजे, तेवढीच मॅगी 5 मिनिटात होण्याजोगी नाही बे. आपण ठेवायचं 10-15 पुढं फोडून मॅगीचं, आणि 5 मिनिटात का व्हायना, 5 मिनिटात का व्हायना. राजगडला असंच झालं होतं. आम्ही, मला वाटतं 2015चा काळ होता तो.
राजगडला 15 का हां 15-13च्या नंतरच. किती पुढं आणावं आम्ही? 50-60 पुढं होतं. हे बाला मोठा टोप होता. 30-40 जण खायला होतो. खरं ना. आणि पोरं माझी भूक लागली पण 5 मिनिटात मॅगी 5 मिनिटातच होती. 1 तासाच्या पुढे गेला शिजायला मॅगीला तेवढ्या. पाणी तर गरम व्हायला नको ते. आता शिजल मॅगी मस्तपैकी, पण बघूया कशी शिजते ती. तुम्ही हे आणलं ते बरं झालं राव. काय? लाकडी चमचा. हां ते नेहमी असतो संगती. हां ते हे पण आहेत, बाऊल पण आहेत खायला. अहो अरे वा. आणू का बाऊल? आणा की लागणार बाऊल. अहो असं काय म्हणताय, मग खाणार कसं आपण? नाही मी म्हणलं ह्याच्यात खायचं का डबड्यात आणि झाकण होतं. वास तर भारी यायला लागलाय बरं का. फक्त ही चिलट त्याच्यात पडायला नको, नाही तर नॉनव्हेज मॅगी व्हायची आपली. तुम्ही असंच कुठेतरी गेला होता की राव ह्याच्यात जगलवाडीच्या डोंगरावर? हो तुम्ही बघितला होता तुमचा व्हिडिओ? हो तिकडे गेलो होतो आम्ही ह्याला पालाण्याला. हां पाहिला ना, बरोबर. तर तिथं साहित्य होतं सगळं उपलब्ध. पण हे ट्रेक शिकवून जातात बरं का ना, बरंच काय ते शिकून जातात की कमी पाण्यामध्ये कसं जीवन जगायचं. आता आपल्याकडे पाणी लिमिटेड आहे. इथं पाण्याची सोय नाही. कमी साधनांमध्ये आपल्याला आजची रात्र काढायची आहे. चला थंड वाटतात, खाऊन घेऊ. गणेश चमचा कुणाला पुरायचा? हातानं खायचं. काही फक्त काढून गेला. कालवण गिलवण काढायला. काय म्हणता? तोंड याच्यासाठी धुवलं म्हणलं जरा बरं वाटत. तो वरती जातो बरं का. हां वरती म्हणजे तिथलं मंदिर आहे ना आपलं आत्ताचं. सकाळी गेलतो आपण, रात्री गेलतो तिथं. हो आलो की. नजदीक नाही अजून एक वळण घ्यायचंय. अरे तुझ्या मायला सांगतो की जिथं रेटणार नाही तिथं उतरायला सांगेन. दिसायला लागला सुळका. आता इथनं एक राईट आहे, तेवढं ध्यानात ठेवा. खाली जरा जंगल आहे. हो पण ही जी एनर्जी आहे ना ती म्हणजे अशी फ्रीमधली, अशी उद्योग करणारे नाही काय. हां ग्रीन एनर्जी आहे. इथूनच लेफ्ट होऊन ही आहे ट्रेक आहे. हां इथून पण आपण जाऊन येऊ. त्या पुढची पवनचक्की आहे ना तिथने जवळ आहे. आता इथला जो आहे तो गावतात आहे सगळा, त्यामुळं दिसणार नाही व्यवस्थित. हो आपण पुढं जाऊन येऊ. कुठेही गेलं तरी गवत राहणार आहे. हो पण मी काय म्हणतोय पुढून येऊ जाऊन. हो हो आता थोड्या दिवसाने इथं नुसतीच कुसळा लागली असती काय हो. आणि जरा चेक करतो लाईटनं चेक करतो थोडंसं. जिथं येऊन झोपला असतं तरी बेस्ट होतं. आहे ना. आता जायचं कुठून? का तिकडूनच जायचं मागूनच? थोडं उजडलं पाहिजे. ते शुक्र आहे ना म्हणतात. हो शुक्र चंद्र चांदण्या लय ब्राईट दिसायला लागल्या काय. मोबाईल कुठे गेला माझा? मी त्या सुळक्याजवळ पोचलोय गणेश आणि मी. पण विषय असा आहे त्याला चढायला जागा कुठल्या बाजूने आहे. तर इथं सगळी दस दिसते या. सुळका तर तिकडं दिसतोय. कुठून सुरुवात करायची दिसना नाही इकडून. वाट नाही आहे, वाट काढतच यावं लागतं इकडून. इकडे या की साईडला. इथनं रस्ता आहे सरळ.
त्या मंदिरापाशी. हा ना, चला तर एवढं पार करू. जमतंय का? साईड नाही असं. हां हां सडक्यावर आलो का नाही? नाही, थोडासा पुढे आहे अजून. खरं हां ठीक आहे. हो काय तर मंजिल के बहुत करीब. ही कुसळ आली ना, पांढरी कुसळ, समजायचं दिवाळी आली, पाऊस गेला. तर त्यांच्याकडे एक 4 ओळी आपण म्हणतो ना, हां रोबन आई अंगण में पानी चले गए गगन में. जायचं कुठने? तिथं जायचंय आपल्याला. ते काय या भांडीला कुठल्या तसंच करावं. दगडने साठला तर एखादा. हां शिकवलाय माहिती. बाई कसलं डेंजर आहे. पोचलोय आता आपण. आज मी आहे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणांच्या शिखरावर. आणि जे मी शिखर जमिनीवरून पाहत होतो त्या शिखरावर आज मी प्रत्यक्षात आलोय. आणि तिथून इकडं जवळजवळ सूर्योदय व्हायला आलाय. इथं आमचं मॅगीचं चाललंय. गणेश मॅगी बनवतोय. हाय गणेश. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आज इकडे येऊन? भारी वाटतंय. सकाळचा सूर्योदय उंचावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय. खाली दरीकडं पाहिलं तेव्हा मनात आलेला प्रश्न आपोआपच शांत झाला. काय मिळतं तुला अशा ठिकाणी येऊन? उत्तर मिळालं होतं. या शिखरावर आल्यावर मी एकटा नसतो, तर माझ्या अस्तित्वाची खरी जाणीव अनुभवत असतो. खालील जगात मी निलेश आहे, पण इथे मी निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे. मी निलेश, एक सामान्य माणूस, पण माझी आवड आणि माझी वेळ मात्र असामान्य. उंच शिखरे आणि दुर्लक्षित सुळके सर करणे. एक वेगळाच अनुभव येतो. शब्दच नाही आहेत की आज जे स्वप्न पूर्ण झालंय. छोटंसं स्वप्न आहे, गाडी न बंगल्याचं न कशाचं, या मातीच्या दगड मातीच्या ढिगाऱ्याचं डोंगराचं. आणि आज मी माझे सहकारी मित्र नेहमी मला हसत असतात. काय रे मिळतं तुला एवढ्या धावपळीत ते दगडदोंड्यावर? पण आज या प्रश्नाचे उत्तर मला स्वतःच माउंटन सुळक्याच्या माथ्यावर जाऊन शोधायचं होतं. आणि मी पाठीपासूनच हा प्रवास सुरू केला होता. आणि मी सुळक्याच्या पायथ्याशी उभा होतो. नावाप्रमाणेच तो अजस्त्र आणि उंच. शिखर सर करण्याची सुरुवात नेहमीच उत्साहाने होते. पायात नवीन ऊर्जा आणि मनात जिंकण्याची जिद्द. माउंटन सुळका त्याच्या नावाप्रमाणेच अज्ञात आणि अडचणींना भरलेला होता. वाट बिकट होती. दाट झाडी, निसरड्या वाट्या, मोठमोठे दगड आणि गवताळ सगळा प्रदेश. मी डोंगर चढायला सुरुवात केली. पहिल्या काही मिनिटातच शरीराने आपला विरोध सुरू केला. नवीन जागा, माहिती नसलेली वाट, त्यामुळे श्वास जोरजोरात चालू झाला होता. घामाच्या धारा सुरू झाल्या.
एका ठिकाणी तर वाटलं कसला हा वेडेपणा, कशासाठी हा अट्टाहास. आमचा निश्चय आणि आत्मविश्वास डगमगला नाही. डोळ्यात एक चमक जाणवत होती. मी एका मोठ्या दगडावर स्वतःला बसवलं. थकव्यामुळे नाही तर विचारांच्या भाराने. माझ्या मनात भीतीची जागा आता उत्साहाने घेतली होती. आता परतोच नाही असं तीव्रतेने वाटायला लागलं होतं. काय मिळतं तुला अशा ठिकाणी येऊन, हा प्रश्न पुन्हा डोक्यावर काढू लागला. बघ आता कसं वाटतंय, काय इतके दिवस स्वतःला तू अडवून ठेवलंस. मला आठवलं माथ्यावर पोचल्यावर मिळणारी ती अथांग शांतता आणि स्वतःची सीमा ओलांडल्याचा तो आनंद. समोरचं दृश्य बघून माझ्या वेदना, माझा थकवा, शिखरावर पोचण्याच्या अगोदर घेतलेले कष्ट, झालेला त्रास हे सगळं विसरायला झालं होतं. माउंटन शुल्का आणि त्याचा माथा, त्यावरून वाहणारा थंडगार वारा, त्याचा थंडगार स्पर्श माझ्या जिवंतपणाची आठवण करून देत होता. या शिखरावर येऊन मला कळतं की माझा त्रास हा किती तात्पुरता होता आणि त्या त्रासातून मिळालेला अनुभव किती चिरकाल टिकणार आहे. इथं येऊन मी जगावर राज्य करत नाही, तर मी माझ्या मनावर आणि शरीरावर राज्य करायला शिकतो. इथं येऊन मिळतो तो एक आत्मविश्वास, एक नवी ऊर्जा, जी मला रोजच्या जीवनातील प्रत्येक शिखर, अडचण पार करण्यासाठी प्रेरणा देते. मी शांतपणे उगवत्या सूर्याकडे पाहत बसलो. आता मला पुन्हा पायथ्याशी जायचं होतं, पुन्हा माझ्या रोजच्या कामात रुजायचं होतं. पण आता माझ्यातला आतला आवाज बदलला होता, कारण तो शिखरावरून परतून आलेला होता. आणि मी मनात ठरवलं, हो मला हेच मिळतं आणि यापुढेही मला अशा जागी जायला आवडेल. कारण हे वेळी पण नाही, तर हे माझ्या आत्म्याला मिळणारं खरं समाधान.